शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्यात। शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडानंतर शिर्डी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली आहे। विविध गुन्ह्यातील तसेच संशयित आरोपींची धरपकड सध्या शिर्डी शहरात सुरू आहे। बाहेर राज्यातून शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळेस रस्त्यात अडवून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम व सोनं नाणं लुटण्याच्या घटना घडत आहेत। त्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या होत्या। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 7 आरोपींच्या टोळीला अटक केली आहे। या आरोपींच्या ताब्यातून 2 एअरगन, 3 कोयते असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईत संदर्भात बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात एर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएक खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे।